एवढ्या गरिबांची मुलं सिलेक्शन होतं त्यांचं, म्हणून मोठं अट्रॅक्शन आहे. जे मंत्रामध्ये ताकद होती तीच तिच्या आईच्या बोलण्यामध्ये ताकद आहे आणि त्याच्यातून माणूस तयार होतो. असं काही जगू नका की तुम्ही एवढे आर्टिफिशियल व्हाल की तुम्ही परत ओळखूच येणार नाही. एवढी संवेदनशीलता तुम्ही ठेवावी की तुमची सोन्यासारखी मुलं एस टी स्टँडवर झोपतात आणि तुम्ही 3 कोटीचं सोनं देवाला देता, याची मला सुसंगती लावता येत नाही. या प्रत्येक ग्रामीण माणसाचा आणि शहरी माणसाचा, बेरकी माणसाचा शब्द ज्या दिवशी तुम्हाला समजायला लागेल त्यावेळी तुम्हाला प्रशासन समजायला लागेल. आव्हान हेच आहे. आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी सर, प्रवीणजी दीक्षित साहेब, महेशजी भागवत, वैभव निंबाळकर, मंचावरील माझे सर्व सहकारी आज यशस्वी झालेले आणि यांचं आज आपण अभिनंदन केलं ते सर्व भावी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनो, मी आता बघत होतो बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहे, बरोबर आहे. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर यशदामध्ये फाउंडेशन ट्रेनिंग घेताना पण माझा तुमच्याशी सगळ्यात अगोदर संबंध येणार आहे. सर्व CPTP बॅचेसला मी गेले 25 वर्ष मी शिकवतो. मला हे माहिती आहे तुम्हाला इथे बसल्या बसल्या किती अनंत विचार तुमच्या डोक्यामध्ये असतील. आत्ता जे मनोगत ज्यांचं ऐकलं त्या सगळ्यांनी आपल्या आईवडिलांची आठवण ठेवली, त्यांच्या शब्दांची आठवण ठेवली, बरोबर आहे ना. आणि बऱ्याच वर्षाचा संघर्ष आहे. मी यावर्षी MPSCच्या पहिल्या 3 दिवसाच्या बॅचेस इंटरव्ह्यूला पण मी होतो. बरीच मुलं मला असं लक्षात आलं 2010चे ग्रॅज्युएट, 11चे ग्रॅज्युएट आहेत, 10 वर्ष परीक्षेला बसत आहेत. जाणीवपूर्वक मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारला, तुझं सिलेक्शन नाही झालं तर तू काय करशील? कारण तू 10 वर्ष वडिलांकडनं पैसे घेतोय आणि शिकतोय आणि आणि सांगतोय घरी काय मी MPSCचा अभ्यास करतोय. तर पुढे काय होणार हा मला सातत्याने असं वाटत राहिलं की ह्या मुलांनी बी प्लॅन करायला पाहिजे. दुर्दैवाने बहुतेक मुलांनी असं उत्तर दिले नाही, यावेळी मी सिलेक्ट होणारच आहे. असं होत नाही आयुष्यात, कारण जे आकडेवारी आहे फार कमी रिझल्ट लागतो आणि असं आयुष्यामध्ये होत नाही. म्हणजे मी गमतीने असं मुलांना म्हणतो की एखाद्या मुलीला भेटायला गेला तुम्ही समजा आणि महापालिकेने रस्ता खोदला असला तर काय करता तुम्ही? परत घरी येऊन रडत बसता का दुसऱ्या टर्न घेऊन जाता लगे दुसऱ्या गल्लीतून? असं साधं आयुष्य आहे. पण आयुष्य गुंतागुंतीचं आपणच निर्माण केलं आहे, बरोबर आहे. काय काय मला तुमच्याच सारखं माझ्याही मनात येतं की काय या विद्यार्थ्यांच्या मनात असेल. आता आमच्याच वर्गात एक मुलगा होता जो मी रोल नंबर आणि नाव लिहायचं त्याच्या आधी तो पुरवणी घ्यायचा. तुमच्या पण वर्गात अशी मुलं असतील, बरोबर आहे ना. काय करत असेल मला सारखं आश्चर्य वाटायचं. आणि मग मी बघितलं जेव्हा रिझल्ट लागला 6 पुरवण्या लावल्या होत्या त्यातल्या एका वर्गातल्या मुलांनी. त्याच्या पेपरमध्ये काय लिहिलं हे एकदा मी बघितलं तर पहिल्या पानावर त्यांनी घडी करून एवढंसा छोटा पेपर शिल्लक ठेवला होता आणि वर लिहिलं होतं मर्याय प्रसन्न आणि गणपती प्रसन्न. शेवटच्या पानावर लिहिलं होतं मी गरीब आहे कृपया पास करावे. दुसरं मला आता आठवतंय की शाळेत लिहायची एक पद्धत होती आपली. म्हणजे मी छोटे छोटे मुद्दे सांगणार आहे. काय फरक आहे ते जे नव्याने मुलं येत आहेत आणि या यशस्वी मुलांकडे बघतायत. शाळा कॉलेजमध्ये लिहिण्याची पद्धत आणि स्पर्धा परीक्षेचे पेपर लिहिण्याच्या पद्धतीत मूलतः फार फरक आहे. आणि तो एकदा समजून घेतला ना तर यश मिळणं फारसं अवघड नाही. इंटरव्ह्यूला जेवढी मुलं होती त्या सगळ्यांना मी एकदम सोप्या भाषेत कॉन्फिडन्स दिला की अरे फार काय अवघड नाही आहे, फक्त त्याला जरा वेगळ्या मुलामध्ये येऊन कसं उत्तर द्यायचं हे एक कला तुम्ही शिकली पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांना हे अवघड जात नाही. शहरी मुलांना, मुंबईच्या मुलांना सरपंचाची कामं दररोज अशी पाठ करावी लागतात. आपल्याला दिवसातनं 4-5 वेळा सरपंच आडवा जातो आणि दाखला देताना तर अनेक वेळा आडवा जातो. त्याच्यामुळे आपल्या मुलांना माझं म्हणणं अभ्यासाची गरजच नाही, एवढं टॅलेंट आपल्यामध्ये आहे. पण खरं आव्हान कुठे आहे ते पण सांगणार आहे. नोकरीत आल्यापासून
धर्माधिकारी सर जे म्हटले ते इथून तर पहिला टप्पा आहे हा. बरोबर आहे. इथून पुढे मात्र मोठं आव्हान आहे. का आव्हान आहे त्याचे अनेक छोटे छोटे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. एक सामाजिक अभ्यास माझ्या वाचनात आला 1979चा आहे, परंतु प्रशासकीय सेवेत आलेल्या की ज्याच्यासाठी धर्माधिकारी साहेब झटत आहेत चाणक्यमध्ये, की सृजन नागरिक घडवला पाहिजे, कार्यक्षम अधिकारी घडवला पाहिजे आणि तो प्रामाणिक अधिकारी पण असला पाहिजे. आता हे गोष्ट एवढी अवघड आहे. 79 सालच्या सर अभ्यासात एक असं म्हटलं की किती टक्के लोक कशासाठी शासकीय सेवेत येतात, असा एक अभ्यास आहे. नॉर्मली सोशलॉजिकल स्टडी अशा करत नाही आपण. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं 32% लोक सिक्युरिटी म्हणून येतात, म्हणजे इथे नोकरीत आलं की निदान आयुष्यभर पगार मिळणार, पेन्शन मिळणार, बरं जाणार आयुष्य. बरोबर आहे. 30% लोक पॉवर, जी स्वतःच्या मध्ये सतत आयुष्यात असं वाटतं की आपल्याला आपल्याला पॉवर पाहिजे, या पॉवरसाठी येतात. 7% लोक पैसे मिळतात म्हणून येतात, असं 79चा अभ्यास आहे. आमचा स्वतःचा आणि धर्माधिकारी सरांचा पण अनुभव हाच आहे की आता प्रशासनात येणाऱ्या किमान 50% लोकांचा पैसे मिळवणे हाच पहिला उद्देश आहे, आणि हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि हे होत आहे म्हणून चिंता आहे. फार थोड्या अकॅडमीज आहेत आणि मी तुम्हाला गमतीने सांगणार आहे की काय काय होणार आहे तुमच्या जीवनामध्ये. आत्ता त्यांनी सांगितलं लग्न जमल्यानंतर सिलेक्शन झालं. मला असं वाटतं याला एवढ्या मुद्द्यावर 20 मार्क जास्त द्यायला पाहिजे. खरं सांगतो मी, म्हणजे लग्न झाल्यानंतर सिलेक्शन होणे मोठी, म्हणजे 2 स्टार जास्त लावायला पाहिजे त्याला. कारण आमच्यातला एक वर्गमित्र असा प्रशासनातला आहे, तो म्हणतो आपल्याला पुढच्या जन्मी साहेबाची बायको व्हायचं. काहीच अभ्यास न करता बंगला, घर, गाडी मिळाली पाहिजे, असं आहे. त्या पार्श्वभूमीवर खरंच तुझं यश फार मोठं आणि उत्तुंग आहे. त्याच्या पुढची गोष्ट होणार आहे, आता जेव्हा MPSCची यादी लागेल, सगळी मुलं मला दिसतं, रिक्षावाल्याचा मुलगा, पोस्टमनचा मुलगा, आपण ऐकलं, शेतकऱ्यांचा मुलगा, शेतमजुराचा मुलगा, हे MPSCचं आणि UPSCचं पण यश आहे. गरिबांची मुलं आजकालच्या काळात जिथे भलं मोठं वशिलेबाजी चालते, अशा वातावरणात आपली मुलं मेरिटवर सगळ्यांच्या घरी येणार. ते त्यांना सांगितलं अरे 2 महिन्यापूर्वी अच्छा लग्न झालंय का, मग ठीक आहे पुढचा टिक मार्क करतात. ती असे फार भारी भारी लोक आहेत. माझ्या एक बॅचमेट होता, त्याचे वडील एवढे अडाणी होते, तर त्यांनी काय केलं, ते नेमके सोमवार ते रविवार ते लोक यायचे आणि हा शनिवार रविवारी घरी यायचा. म्हणून त्यांच्या माहितीसाठी एक डायरी केली होती, अशी मोठी रजिस्टरच केलं होतं एंट्रीचं. आलेल्या पाहुण्यांनी लिहायचं अनुक्रम नंबर, दिनांक, कोणत्या तारखेला आले, कोणत्या गाडीतून आले, म्हणजे त्याच्याहून तो ठरवायचा हे श्रीमंत आहेत का गरीब आहेत. मला कळतच नाही यार, 27 वर्ष आईवडिलांनी वाढवलं आणि पैशाच्या जोरावर रेडीमेड MPSCची यादी घेऊन विकत घेत आपल्या मुलांना जर कोणी घेत असेल, तर माझी इथे बसलेल्या पालकांना पण विनंती आहे, आपला मुलगा रेडीमेड विकू नका, हे पण मी सांगायला आलो आहे. त्याचबरोबर आणखी अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. भरत आंधळेच्या पुस्तकाचं प्रकाशन मी नाशिकमध्ये केलं आणि मला माहिती होतं की भरत हा 7 वर्ष UPSC करत होता. प्रत्येक वेळी इंटरव्ह्यूला आला की शिवाजीनगरच्या ST स्टँडमध्ये संध्याकाळी 2 रुपयाचा पेपर घेऊन बाकड्यावर झोपायचा आणि सकाळी तो पुणे विद्यापीठाच्या ग्रंथालयात जाऊन बसायचा आणि इंटरव्ह्यूचा अभ्यास करायचा. मी त्याच्या पुस्तक प्रकाशनाला असं म्हणलो की त्याच्या समाजातले लोक आता त्याचा सत्कार करायला आले. ज्यावेळी पोरगा ST स्टँडवर झोपत होता तेव्हा समाजाला त्याची काही माहिती नव्हती. बरोबर आहे. त्याच्या समाजाच्या लोकांनी एका देवळाला 3 कोटी रुपये देणगी दिली सगळ्यांनी मिळून, असं मला सगळ्यात लक्षात आलं. आणि मी असं एक साधं वाक्य बोललो की तुमची सोन्यासारखी मुलं ST स्टँडवर झोपतात आणि तुम्ही 3 कोटीचं सोनं देवाला देता, याची मला सुसंगती लावता येत नाही. बरोबर आहे. आता मला कशाला महत्त्व द्यायचं आहे हे समजून घेण्याची प्रचंड गरज आहे. आईवडिलांनी सुद्धा मला असं वाटतं की या सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे
की आपला मुलगा काय करणार आहे, कुठल्या दिशेला जाणार आहे. आता जी अंगणवाडी शिक्षिका असलेली आई ज्या मुलाला म्हटली की तुझा पण सत्कार व्हायला पाहिजे असं मला मनातून वाटतं, ते एक वाक्य म्हणजे क्रांतिकारकांच्या वाक्यासारखं आहे. लक्षात आलं की नाही? जे मंत्रामध्ये ताकद होती तीच तिच्या आईच्या बोलण्यामध्ये ताकद आहे आणि त्याच्यातून माणूस तयार होतो. त्यामुळे ही भाषा जर आपल्याला समजली तर मग तुम्हाला प्रशासन करणं सोपं जाईल. परंतु तसं असलं तरी प्रशासनातल्या पण अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्याचा फाउंडेशन ट्रेनिंगला संबंध येईल. परंतु आपल्याच समाजातली आपलं जिथे लहानपण गेलं तशी माणसं तुम्हाला उद्यापासून सरकारी ऑफिसमध्ये भेटणार आहेत, बरोबर आहे? आणि ते एवढे कॉम्प्लिकेटेड असतील असं तुम्हाला कधी जाणवणार नाही, जाणवलं नसेल आत्तापर्यंत, पण प्रशासनात आल्यावर ते जाणवायला लागेल. काय आव्हान आहे प्रशासनातलं? प्रशासनातलं आव्हान आहे, जी माणसं आम्ही लहानपणापासून बघत आलो ती किती कॉम्प्लिकेटेड आहे हे पहिल्यांदा तुम्हाला जाणवेल प्रशासनात आल्यावर. आणि मला तर असं आता अनेक वर्षांनी वाटतं, मी हा विषय पण शिकवतो मुलांना, की ग्रामीण भागातला साधा सिंपल दिसणारा माणूस सुद्धा MPSC टॉपरला केव्हाही विकून खाऊ शकतो एवढं ज्ञान त्याच्याकडे आहे. हे तुम्ही निश्चित लक्षात घेतलं पाहिजे. एकट्या ग्रामपंचायत कायद्याच्या, मी जेव्हा नाशिकला ॲडिशनल कलेक्टर झालो 150 केसेस चालू होत्या. काय एक ओळीचा म्हणजे काय कशा कशाचा संबंध आहे बघा तुम्ही. एक ओळीचा कायदा केला तरी की ज्या ग्रामपंचायत सदस्याला तिसरे अपत्य होईल त्याचे सदस्यत्व रद्द होईल. आलं सरकारला वाटलं तिसरं मूल झालं की हा माणूस अस्वस्थ होईल, लगेच कधी सकाळ होते अशी वाट बघेल आणि लगेच अर्ज येऊन सरपंच राजीनामा देईल. असलं काय आपल्या देशामध्ये होत? असलं काहीही होत नाही, हे तुम्हाला कळेल आता प्रशासनात आल्यावर. मी पहिली केस चालवली, 26 वर्षाचा आदिवासी सरपंच, त्याला 4 मुलीनंतर मुलगा झाला. हा 2च्या पुढे चाललाय हे पडलेल्या सरपंचाला कळायला 3 वर्ष लागली. गावात बसून किती ग्रेट माणूस असणार. तिसऱ्या डिलिव्हरीला त्याने बायकोला 40गावला पाठवलं. चौथ्या डिलिव्हरीला त्यांनी मुंबईला कुठेतरी मामाकडे पाठवलं. 5व्या वेळेस पडलेला सरपंचच आपल्या PSC मध्ये हेलपाटे मारायचा. किती तारखेला डिलिव्हरी आहे? कोण येत आहे? सरपंच नाही, पडलेला सरपंच. आणि मग माझ्याकडे केस दाखल झाली. मी त्याला म्हटलं कशाची केस आहे? तेव्हा ते मुलांची केस आहे. म्हटलं तुला किती मुलं आहेत? असं सांगायचं नसतं साहेब, समोर माझी विरोधी पार्टी बसलेली आहे. कोण शिकवतंय IAS ऑफिसरला माहिती आहे? अडाणी माणूस. तुम्ही जे बोलतोय ते लक्षात ठेवा. तुम्हाला एक एक शब्द जसा MPSCचा अभ्यास केला तसा तुम्हाला शिकावा लागणार, हे नक्की आहे. या लोकांची भाषा तुम्हाला समजली तर तुम्हाला प्रश्न सोडवणं जमेल, नाही तर जमणार नाही. तुम्हाला पुढाऱ्यांची भाषा शिकावं लागेल, तुम्हाला पत्रकारांची भाषा शिकावं लागेल, तुम्हाला पत्रकारांनी लिहिलेल्या बातमीचा खरा अर्थ समजायला अजून 10 वर्ष लागतील. एवढं कॉम्प्लिकेटेड आहे. साहेब काय बोलेल त्याचा अर्थ कळायला अजून 20 वर्ष लागतील. एवढं गुंतागुंतीचं आहे. आणि मग मी म्हटलं तू काय करणार? म्हटलं मला वकील द्यायचा आहे. अरे म्हटलं वकिलाला कसं कळणार तुला मुलं किती? तू त्याच्या कानात सांगणारच, मला 5 मुलं आहेत पण मला कागदावर दाखवायची 2. साहेब मला वकील द्यायचा आहे म्हटलं. अरे म्हटलं पण हे तू मला डायरेक्ट सांगितलं तर केस निघून जाईल. नाही नाही साहेब, त्याला तर राजकारण म्हणतात. अडाणी सरपंच IAS ऑफिसरला सांगतोय राजकारण कशाला म्हणतात, हे तुम्हाला शिकायचंय प्रशासनात आल्यानंतर. आणि मग त्यांनी वकील दिला. सगळ्यात अडाणी सरपंच, त्याचा सगळ्यात शिकलेला वकील, त्यांच्या दोघांच्या मध्ये एक स्टॅम्प व्हेंडर उर्फ बॉन्ड रायटर नावाचा एक माणूस, असा तिघांचा मेंदू एकत्र झाला आणि त्याच्यातनं ॲफिडेव्हिट नावाची वस्तू बाहेर आली. भारतीय माणसाचा आवडता कागद कोणता, असं जर मला आज कोणी विचारलं तर मी जवळजवळ 100 भाषणात सांगितलं भारतीय माणसाचा सगळ्यात आवडता कागद हे प्रतिज्ञापत्र उर्फ ॲफिडेव्हिट आहे. तो वाटेल ते काय लिहून द्यायला तयार आहे. चाणक्य मंडळ माझ्याच वडिलांनी बांधलं असं लिहून देऊ शकतो, असं लिहून देऊ शकतो, तो काय पण करू शकतो. आणि मग काय दिले बघा ॲफिडेव्हिटमध्ये. तिथून मी इथेच आलो होतो यशोदामध्ये बदलून.
त्याला आता 15 वर्ष झाली. काय लिहिले बघा, यातला एक एक शब्दाचा अर्थ कळायला अजून अनेक डिक्शनऱ्या तुम्हाला वाचावं लागणार आहे. मी सन 2005 साली नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून निवडून आलो हे खरे आहे, पण देवा शपथ खरे सांगतो की तिसरे मूल मला झालेले नसून माझ्या बायकोला झाले आहे. मला याचा वाक्याचा अर्थ कळायला किमान 8 दिवस लागले. सुरगण्याच्या जंगलात काटक्या गोळा करणाऱ्या त्याच्या बायकोला याचा अर्थ कळायला किमान 700 वर्ष लागतील असा माझा अंदाज आहे. काय करता, कुठले संत, कुणाचा अभ्यास, किती सप्ते आम्ही गावात केले, काही त्याला अर्थ नाही आहे. या प्रत्येक ग्रामीण माणसाचा आणि शहरी माणसाचा, बेरकी माणसाचा शब्द ज्या दिवशी तुम्हाला समजायला लागेल त्यावेळी तुम्हाला प्रशासन समजायला लागेल. आव्हान हेच आहे. लक्षात आलं? त्याच्या पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी आणखी खरे सांगतो की, स्टॅम्प फेंडरची भाषा, मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही. त्याची योग्य ती चौकशी शेखर गायकवाड साहेबांनी करावी असं माझं नाव घालून ॲफिडेव्हिट आहे. मी धर्माधिकारी सरांना सांगणार आहे, असं ॲफिडेव्हिट हेच माझं सगळ्यात मोठं प्रमाणपत्र आहे. इथे बसलेल्यापैकी कुणाच्याच नावाचा असं ॲफिडेव्हिट असण्याची काही शक्यता नाही. त्याच्यामुळे उद्यापासून तुमची लढाई ही सामान्य दिसणाऱ्या प्रचंड मेंदूमध्ये काहीतरी गुंतागुंतीचं वायरिंग असलेल्या माणसाशी आहे, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे कायदा तुम्हाला चॅलेंज आहे, राजकारणी व्यक्ती तुमच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे, मीडिया तुमच्याबद्दल उलटं सुलटं लिहिण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर येणारा माणूस, सबऑर्डिनेट माणूस, बरोबर आहे ना, सुपिरियर लोक, या सगळ्यांना कसं तुम्ही तोंड देता हे खरं आव्हान आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला अनेक गोष्टीत, मी आता जमिनीवर लिहितो, जमिनीच्या कायद्यांवरच गेले 30 वर्ष मी अभ्यास करतो. मला कळतच नाही हे कसं समजून सांगायचं की बाबा समजा मेन रोडच्या मध्ये झाड आहे, ही गोष्ट परदेशी माणसाला जर सांगितलं, तो म्हणतो झाड रस्त्यात कशाला ठेवलंय, आम्ही त्याला सांगतोय त्याच्यात पॉलिटिक्स आहे. तर मला एक फॉरेनर म्हटलं मला कापून दाखवा ह्याच्यात पॉलिटिक्स कसं आहे. मी म्हटलं हे झाडात नाही आहे, ते मनात आहे लोकांच्या. आता हे मनातलं पॉलिटिक्स कसं ओळखायचं, हे गुंतागुंत आहे. दुसरं उदाहरण मी सांगतो. मी यशोदात असताना एका फ्रान्सचा माणूस मला भेटला, त्याला मी माझं एक लँडवरचं पुस्तक दिलं. तो मला म्हटला की साहेब, भारतातल्या लँडबद्दल मी फार ऐकून आहे, इथली माणसं 3 गुंठ्याचा प्लॉट तिघांना विकून 9 गुंठे कशी जमीन तयार करतात याचा मला अभ्यास करायचा आहे. मी त्याला म्हटलं हे एवढं सोपं नाही आहे. आमची मुलं 7.5 लाख, 20 लाख, 50 लाख देऊन MS करायला तुमच्याकडे येतात, तुम्ही आमच्याकडे या. 20 लाख फी दिली तर आम्ही बांध कोरायला शिकू, आणि जर 50 लाखाचं MS इन लँड मॅनेजमेंट करणार असला तर खोटं मृत्यूपत्र करून मेलेल्या आईचा अंगठा बिंगठा घेऊन जमीन कशी लाटायचं याचं PhDचा कोर्स आम्ही करू. आणि वारीला जाताना गपचूप बांध करून त्याच्या शेतामध्ये पाणी सोडून त्याचा ऊस कारखान्याला जाणार नाही याची सोय कशी करायची याच्यासाठी वेगळा कोर्स तुम्हाला करावा लागेल. तर ही हे तुमच्या सगळ्यांसाठी आव्हान आहे. मला कधी कधी मी गमतीने फार साधं बोलतो, पण मला असं वाटतं अशी माणसं जर आम्ही स्वातंत्र्याच्या वेळी निर्यात केली असती तर त्या देशांची वाट लागत 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 ते देश रसातळाला गेले असते. आपल्या माणसांनी तिकडं जाऊन थॅचरबाईच्या जमिनीला कूळ लावलं असतं, ट्रम्पच्या रस्त्यात मसोबा तयार केला असता, काय केलं असतं. पण असं काही आबाळ किती फाटलेलं असलं, किती चॅलेंजिंग असलं, तर मला असं वाटतंय ग्रामीण भागातनं अगदी तेजस्वी पद्धतीने यशस्वी झालेले हे सगळे विद्यार्थी या सिच्युएशनला तोंड देतील, यशस्वीपणे तोंड देतील. जो मी सामाजिक अभ्यासाचं बोललो, आज अशी परिस्थिती आहे, 100 अधिकारी जर झाले त्याच्यातली 2 माणसं वयाची 58वी गाठत नाही, रिटायर होण्यापूर्वी ते कशात तरी मयत होत आहेत. 6% माणसं
कुठल्या तरी व्यसनामुळे किंवा अनेक गोष्टींमुळे वयाचं 58वी गाठू शकत नाही. किमान 8% माणसं सब्जेक्ट टू डिपार्टमेंटल एन्क्वायरी रिटायर होत आहेत. राहिलेल्या 80% माणसांपैकी 78% माणसं आली, पेन्शन घेऊन परत घरी गेली, याच्या पलीकडे काही कॉन्ट्रीब्युशन नाही. रिटायर झाल्यावर 1 महिन्याने विचारायला गेला की अरे ते आमच्या ओळखीचे अमुक होते, कुठं गेले, काही माहिती नाही. असं बदली न होणाऱ्या कार्यालयात 35-35 वर्ष राहिलेल्या माणसाबद्दल 1 महिन्यानंतर तुम्ही जाऊन बघा, कोणी काही बोलत नाही. समाजावर तुमचा प्रभाव पाडायचा असेल तर धर्माधिकारी सरांनी सांगितलेल्या दिशेने कंटिन्युअसली 30-30 वर्ष चालावं लागेल, त्यावेळी तुमचं नाव होईल. दुर्दैवाने हा रस्ता एवढा लांबचा आहे की मी बघितलंय, शॉर्टकट करा असं सांगणारी बरीच माणसं उद्यापासून तुम्हाला भेटतील. आता तुम्हाला त्यातलं काय लक्षात ठेवायचं काय नाही हे मात्र तुमच्या मनावर अवलंबून आहे. जाता जाता एक छोटं उदाहरण मी सांगणार आहे, ते मार्क ट्वेनचं आहे. जगातला सगळ्यात विनोदवीर त्याला समजतात विनोदी लेखक मार्क ट्वेननी सांगितलेलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. त्याला कॉलेजमध्ये लिहिता असतानाच मार्क ट्वेननी एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीसाठी त्याला थोडं कर्ज पाहिजे होतं. मग तो बऱ्याच ठिकाणी फिरला, पण कॉलेज स्टुडंटला पुस्तक प्रसिद्धीला कोण पैसे देणार? तर त्याला काही सिक्युरिटी नाही, काही नाही, कोलॅटरल सिक्युरिटी नाही, आणि जर समजा पुस्तक नाही चाललं तर हे पैसे कोण फेडणार असं त्यांनी त्याला प्रश्न विचारला. पण तो 2-3-4 बँकात गेला. जो पहिला मॅनेजर त्याला भेटला होता त्या मॅनेजरकडे तो परत गेला 4 महिन्यांनी आणि त्यांनी फार काकुळतीला येऊन त्याला विनंती केली की काही करा सर, थोडे कमी पैसे द्या, पण मला काही करून मला थोडं कर्ज द्या, म्हणजे माझं पुस्तक पहिलं प्रसिद्ध होईल. तर त्या बँक मॅनेजरचा एक डोळा काचेचा बसवलेला होता आणि एक डोळा नैसर्गिक होता. ॲक्सिडेंटमध्ये त्याला एक डोळा गेल्यामुळे त्यांनी काचेचा बसवला होता. पण तो एवढा हुबेहूब होता, तर त्याला वाटलं आहे यंग मुलगा आहे, कॉलेजचा आहे, त्याची थोडी चेष्टा करू. तो म्हणला माझ्या 2 डोळ्यापैकी एक डोळा खोटा आहे, तो डोळा जर तू ओळखून दाखवला तर तुला कर्ज मंजूर. तो 1 मिनिटात त्यांनी सांगितले की तुमचा उजवा डोळा खोटा आहे. तो म्हटला अरे मी ऑपरेशन करून आलो, त्यावेळी माझ्या बायकोला आणि मुलांना सुद्धा खरा डोळा कोणता आणि खोटा डोळा कोणता हे ओळखू येत नव्हतं. तो असं 1 मिनिटाच्या आत कसं काय उत्तर दिलं? तो म्हटला साहेब, जी काही थोडीफार दयेची झालर मला दिसतीये ना, ती तुमच्या ह्या काचेच्या डोळ्यातच दिसतीये. असं काही जगू नका की तुम्ही एवढे आर्टिफिशियल व्हाल की तुम्ही परत ओळखूच येणार नाही. एवढी संवेदनशीलता तुम्ही ठेवावी, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.